अभिनेता सिद्धार्थ जाधवने बँकेत केलेला एक फोन कॉल आणि त्यानंतर सिद्धार्थच्या बायकोने घेतलेला मोठा निर्णय. गेल्या कित्येक वर्षापासून सिद्धार्थ जाधवच्या बायकोने सिद्धार्थ जाधवचं जाधव हे आडनाव न लावता तिच्या माहेरचं अक्कलवार आडनाव लावते. त्यामुळे या दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही, या दोघांनी घटस्फोट घेतला अशा चर्चा गेल्या कित्येक वर्षापासून रंगल्या आहेत. आता यावरती स्वतः सिद्धार्थची पत्नी तृप्ती अक्कलवार यांनी भाष्य केलं आहे. नुकतीच एक इंटरव्ह्यूमध्ये तिने एक मोठा खुलासा केला. याविषयी बोलताना ती म्हणाली, आमचं बँकेत जॉईंट खातं होतं. एक दिवस सिद्धार्थने बँकेत फोन केला आणि त्यांनी सांगितलं, आजच्या पुढे माझ्या संमतीनुसार तुम्ही कुठलाही चेक पास करायचा नाही किंवा कुणालाही पैसे द्यायचे नाही. हे असं सिद्धार्थने बँकेत सांगितल्यानंतर मला हे स्वीकारायला खूप अवघड गेलं, कारण माझ्या आयुष्यात सिद्धू म्हणजे माझं एक विश्व होतं. हा फोन झाल्यानंतर मी डिस्टर्ब झाले. आपल्याला कोणीतरी बिनपगाराच्या नोकरीतून काढून टाकले असं मला तेव्हा वाटलं. 2020 मध्ये हे घडलं तेव्हा मी स्वतःला अंडरलाईन केलं की इथून पुढचा प्रवास हा माझा तृप्ती अक्कलवार म्हणूनच असणार. त्यानंतर मी ठरवलं की घर चालवण्यासाठी मी सिद्धूकडे पैसे मागणार नाही, जे मी आजपर्यंत मागितलेले. घरातले मोठे खर्च तो करतो आणि मुलींची फी असेल, स्विगी, झोमॅटो यासारखे खर्च मी स्वतः करते. साधारणतः 2020 मध्ये हे घडले. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने लॅक्मे ब्रँडचं सलून सुरू करण्याचा विचार केला. या बिझनेससाठी जवळपास 50 लाखाची गरज होती. माझ्याकडे त्यावेळी फक्त 7 ते 8 लाख रुपये होते. मग मैत्रिणी, ओळखीचे, माझ्या माहेरच्यांकडून मी 8% व्याजाने 50 लाख जमवले. डिसेंबर 2020 मध्ये हा बिझनेस लॉन्च केला आणि अवघ्या काही वर्षात आम्ही दोघींनी मिळून ते सगळं कर्ज फेडलं. सिद्धू माझा चांगला मित्र आहे. त्याने जर या गोष्टी मला सांगितल्या नसत्या तर मी स्वतःचा प्रवास घडवू शकले नसते. तर 2020 पासून सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्तीने सिद्धार्थ जाधवचं जाधव हे आडनाव न लावता अक्कलवार हे माहेरचं आडनाव लावल्यामुळे यांच्यामध्ये काहीतरी भिनसले, यांच्यामध्ये घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या असं बोललं गेलंय. यावर आता स्वतः तृप्तीने खुलासा करत मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी माझ्या माहेरचं आडनाव लावलं असंही सांगितलं आहे.